कोयना धरणातूनही आज विसर्ग होणार आहे। 6 दरवाजे 1 फुटानं उघडले जाणार आहेत। कोयना धरणात 83 टीएमसी पाणीसाठा, पाणलोट क्षेत्रात पडत असलेला पाऊस आणि धरणात येणारे पाण्याची आवक वाढल्यानं धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी सुहास पाटील यांच्याकडून। सुहास, खरं तर कोयना धरणातून आज विसर्ग केला जाणारे 1 फुटापर्यंत दरवाजे उघडण्यात येत आहेत, काय अधिकची अपडेट आहे? कृपा, कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेला पाऊस व धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने धरणातील पाणी साठा नियंत्रणासाठी धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे। कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 1 फुटाने उघडून 5079 क्युसेक पाणी विसर्ग नदीपात्रात 5 वाजता सुरू करण्यात येणार आहे। तर पायथा विद्युतगृहाचे 1 युनिट कालपासून सुरू असून त्यातून 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे। एकूण कोयना नदीपात्रात 6129 क्युसेक पाण्याचा विसर्ग 5 वाजल्यापासून सुरू होणार आहे। 105 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणात सध्या 83.95 टीएमसी पाणी साठा झाला आहे। तर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 18107 क्युसेक्सने होत असल्याने धरण व्यवस्थापनाने धरणातील पाणी साठा नियंत्रित ठेवण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। कृपा, अगदी सुहास, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।